सर्वप्रथम मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या आजच्या या महत्त्वपूर्ण दिवशी मी या लढ्यामध्ये सामील झालेल्या सर्व हुतात्म्यांना आणि क्रांतिकारांना, स्वातंत्र्य सैनिकांना या ठिकाणी अभिवादन करतो की त्यांच्या लढ्यामुळे आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे मराठवाडा हा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला आणि महाराष्ट्रामध्ये सामील झाला। त्यामुळे आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो। आजची ही पत्रकार परिषद प्रामुख्याने मराठा आरक्षणासंदर्भामध्ये असलेली सद्यस्थितीवर आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत अद्ययावत माहिती जावी या अनुषंगाने हा वार्तालापाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की 9 सप्टेंबरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेश जो आहे, इंटरिम ऑर्डर जी आहे, त्या ऑर्डरमुळे मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर काही निर्बंध निर्माण झालेले आहेत। हे इंटरिम ऑर्डर आहे, काही अंतिम ऑर्डर नाही आहे, हे सुरुवातीलाच मला स्पष्ट केलं पाहिजे। फायनल हिअरिंग या बाबतीमध्ये अद्यापही व्हायची आहे। कुठलाही अंतिम निर्णय याच्यामध्ये झालेला नाही आहे आणि ही फक्त इंटरिम स्वरूपाची ऑर्डर ही आहे। सर्व विषय, मराठा आरक्षणासंदर्भातला सगळा विषय हा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय या 3 जजेसच्या बेंचनी घेतलेला आहे। म्हणजे आता मॅटर शेवटी या निर्णयाला अंतिम स्वरूप देण्याची जबाबदारी ही घटनापीठाकडे, म्हणजेच हा कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे आता गेलेली आहे। त्यामुळे याच्यामध्ये अंतिम निर्णय काही झालेला नाही। दुसरा विषय जो महत्त्वाचा आहे की आता जी सद्यस्थिती निर्माण झालेली आहे त्या संदर्भामध्ये आजची जी कालच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वार्तालापामध्ये, काल एक मीटिंग झाली मुंबईमध्ये, त्या मीटिंगमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस होते, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार होते, मंत्रिमंडळातील अन्य सदस्य, ज्या उपसमितीचे सदस्य आहेत तेही त्या ठिकाणी होते आणि विनायकराव मेटे त्याच्यामध्ये होते, वरच्या सभागृहाचे श्री दरेकर विरोधी पक्ष तेही त्याच्यामध्ये होते। आणि मुख्यमंत्र्यांनी काल या सर्वांना विश्वासात घेऊन या बाबतीमध्ये पुढील काय करणं गरजेचं आहे, काय केलं पाहिजे या बाबतीमध्ये सखोल चर्चाही त्यांनी मुख्यमंत्र्यांनी काल केलेली आहे। त्याचबरोबर राज्याचे जे ॲडव्होकेट जनरल जे आहेत कुंभकोणी आणि राज्याचे माजी एजी ॲडव्होकेट जनरल श्री विजयसिंग थोरात हे सुद्धा काल बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित होते। त्या बैठकीमध्ये सर्वंकष चर्चा झाली। या संदर्भामध्ये पुढे नेमकी काय भूमिका घ्यायची या बाबतीमध्ये सर्वांचं मनोगत काल मुख्यमंत्र्यांनी डिटेल अतिशय स्पष्टपणे ऐकून घेतलेलं आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना हे सांगितलं की पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मी या बाबतीमध्ये अधिकृत सूतोवाच, अधिकृत भूमिका, अधिकृत पुढची पावलं काय टाकणार या बाबतीमध्ये मी स्पष्टीकरण देणार आहे। विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा काल सांगितलं की आम्हाला यामध्ये कुठलंही राजकारण करायचं नाही, आम्ही मराठा आरक्षण टिकावं या मुद्द्यावर सरकारच्या बरोबर आहोत, अशा प्रकारचं वक्तव्य काल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कालच्या बैठकीमध्ये केलं। माध्यमांना त्यांनी तेच सांगितलेलं आहे। त्यामुळे हा इथपर्यंतचा कालचा विषय हा इथपर्यंत गेलेला आहे। चर्चा डिटेल चालली, पण सारांशमध्ये ही एकंदरीत चर्चा ही काल झालेली आहे। त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की विधिमंडळामध्ये ज्यावेळेस मागच्या सरकारने हे बिल जे आहे, हा कायदा ज्यावेळेस करण्यासंदर्भामध्ये प्रस्ताव विधिमंडळात आणला तर सर्व एकमताने हा विधिमंडळामध्ये पारित होऊन कायदा झाला। त्यामुळे याला कोणाचा विरोध होता असाही विषय नाही, किंबहुना याच्यामध्ये काही दुमत होतं असाही विषय नाही। हा एकमताने मराठा समाजाला आरक्षण द्यावं हा निर्णय हा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकमताने पारित झाल्याचा मुद्दा मी आपल्या सर्वांना आठवण करू देऊ इच्छित आहे। आणि त्याचबरोबर या निर्णय घेण्यामध्ये या कायद्याला संविधानिक दर्जा असलेल्या
राज्य मागास आयोगाच्या शिफारसीसुद्धा ह्याच्यामध्ये कायदेशीर ह्याचा भक्कम आधारसुद्धा हे करण्यामागचा होता. त्यामुळे मागास आयोगाचा शिफारसी, शासनाने केलेला कायदा आणि त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने दीर्घ आणि सखोल सुनावणीनंतर शिक्कामोर्तब केलेला आहे. म्हणजे हे सगळी प्रक्रिया मुंबई हायकोर्ट, मागास आयोग आणि विधिमंडळ या सगळ्या प्रक्रियेमधून हा कायदा हा महाराष्ट्राने त्यावेळेस पारित केला होता. त्यानंतर ह्याला चॅलेंज करण्यात आलं आणि तो विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला. सर्वोच्च न्यायालयामध्ये मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की सरकारच्या वतीने जी मागे टीम होती, म्हणजे जे विधितज्ञ होते, त्याच्यामध्ये सरकारच्या वतीने मुकुल रोहतगी वरिष्ठ विधितज्ञ आहेत, परमजीत सिंग पटवालिया हे पण सीनियर काउन्सिल आहेत, विजय सिंग थोरात हे विशेष अधिवक्ता आहेत, राहुल चिटणीस हे सरकारी वकील आहेत, सचिन पाटील, म्हणजे जवळपास 5 काउन्सिल्स त्या ठिकाणी सरकारने लावले. आणि जे इंटरव्हिनर आहेत की ज्यांनी हस्तक्षेप याचिका याच्यामध्ये समर्थनार्थ दाखल केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कपिल सिब्बल त्यांच्या वतीने अपियर झाले, अभिषेक मनु सिंघवी त्याच्यावर अपियर झाले, PS नरसिंह हे ते अपियर झाले, चंद्र उदय सिंह अपियर झाले, रफिक दादा अपियर झाले, विजय नवरे अपियर झाले, देवदत्त कामत अपियर झाले, शिवाजी जाधव अपियर झाले आणि सुधांशु चौधरी अपियर झाले. आणि त्यांना मदत करणारे संजय खर्डे पाटील ॲडव्होकेट, संदीप देशमुख ॲडव्होकेट, दिलीप तौर ॲडव्होकेट, अमोल सूर्यवंशी, प्रशांत केंजळे, कैलास अवताडे, अमोल करंडे, श्रीराम पिंगळे, जिओ जोसेफ आणि स्नेहा अय्यर, साधारण ही 19 लोकांची टीम आहे जे इंटरव्हेन्शन किंवा हस्तक्षेप याचिका ज्यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनात दाखल केलं. आणि सरकारच्या वतीने 5 सिनियर काउन्सिल्स म्हणजे 24 लोक हे सरकारच्या वतीने किंवा या समर्थनार्थ अशी एकूण संख्या आहे. आणि याच्यामध्ये सरकारने अतिशय व्यवस्थितपणे आपली बाजू त्या ठिकाणी मांडली. हे आरक्षण कशामुळे आहे, काय आहे, सगळे त्याचे बॅकग्राऊंड, आणि सरकारने सातत्याने बाजू मांडण्या तारखा लागायच्या अगोदर वेळोवेळी याच्या बैठका घेतल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ज्या महाराष्ट्रातील विविध मराठा संघटना आहेत त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री स्वतः सहभागी या सगळ्या चर्चेमध्ये झाले, त्यांनीसुद्धा मार्गदर्शन केलं. आणि सिनियर काउन्सिल्सच्या या सगळ्या चर्चेनंतरच हा विषय शेवटी सुप्रीम कोर्टाच्या आर्ग्युमेंटसमोर हा विषय गेलेला आहे. मला मुद्दाम या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्यामुळे हे जे काही झालेलं आहे याची पार्श्वभूमी फक्त या सांगितली की सरकारकडून कुठलाही त्याच्यामध्ये कमतरता ठेवण्यात आलेली नाही. सर्वच त्याच्यामध्ये प्रमुख विधितज्ञांना एकत्रित घेऊन आणि विश्वासात इतरांना घेऊन हा सगळा विषय मार्गी लावलेला आहे. त्यामुळे आज नांदेडमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेने काही ठिकाणी निदर्शनं केली. माझ्या घराच्या त्या कॉलनीच्या आवारा भागामध्ये निदर्शनं केली. खरं म्हणजे आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला मी तयारच होतो. मी म्हटलं बुवा ठीक आहे, झेंडा आज ह्याचा दिवस आहे आपला मुक्ती संग्रामाचा, झेंडावंदन झाल्यानंतर मी तुम्हाला भेटतो आणि तुमचं काय म्हणणं असेल ते मी ऐकायला तयार आहे. त्यामुळे मी इथे येऊन बसलो. साधारण अर्धा पाऊण तास मी थांबलो तर रेस्ट हाऊसला. जिल्हाधिकारी होते, जिल्हा पोलीस अधीक्षक होते, सर्व आमदार जे आहेत महाविकास आघाडीचे ते ह्याच्यामध्ये इथे उपस्थित होते. आणि म्हटलं आपलं काय म्हणणं असेल आम्ही तुमचं ऐकून घेऊ आणि सरकारची भूमिका तुमच्यासमोर मांडू. पण ते काय इथे आले नाहीत. आणि त्यांच्यानंतर मी म्हटलं मला भेटायचं, दुपारी माझा कार्यक्रम होता आज एक, त्या कार्यक्रमाला मी गेलो आणि कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचे जवळपास 5 प्रतिनिधी मी घरी माझ्या बोलवले आणि त्यांचे त्या ठिकाणी दीर्घ भेट घेतली, चर्चाही झाली. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ही मुद्दा प्रामुख्याने एवढा आहे की सरकारच याच्या बाजूने आहे. मग सरकार आणि आपण एकत्र असताना आपसात वाद असायचं काही कारणच नाही किंवा तुम्हाला विषयच नाही आहे. माझी भूमिका ही आहे की सरकारच या सगळ्या आरक्षणाला अनुकूल आहे. सरकारने आपली भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडलेली आहे. आता इंटरिम स्टेचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने घेतल्यानंतर जी काही न्यायालयीन त्याच्यामध्ये युक्तिवाद आहे हा काही बाहेर काय मांडू जाऊ शकत नाही, हा कोर्टातच जाऊन मांडावा लागणार आहे. आणि त्यामुळे जी काही तयारी आपल्याला करायची असेल ती सर्वोच्च न्यायालयासमोर जाऊन आपल्याला आपली बाजू मांडावं लागेल.
आणि त्या अनुषंगाने पुढची तयारी करावी लागेल. मी त्यांना हेही सांगितलं तर तुमच्याकडे एखादा वकील असेल तुम्ही लावा. तुम्हाला जर सरकारी यंत्रणेसंदर्भात काही आक्षेप असतील किंवा तुम्हाला काही त्या बाबतीमध्ये सांगायचं असेल तर तुम्ही तुमचा वकील लावा. आपण त्याही वकिलाला आपण त्या ठिकाणी उभं करू आणि त्यांनी आर्ग्युमेंट करावी तुमच्या वतीने, काही हरकत नाही. मग माझं एवढंच म्हणणं आहे, ज्या ज्या संघटनांना काही आक्षेप असतील किंवा त्याचे वकील काहीतरी लावावे संघटनेचे वकील आणि त्या ठिकाणी त्यांची बाजू मांडण्यासंदर्भात त्यांची काही वेगळी कल्पना असेल तर ती सुद्धा स्वागतार्ह आहे. आमची काही त्याला आक्षेप नाही आहे. हे मुद्दा मी या ठिकाणी आज नाहीतरी तेवढ्या संघटना आहेत त्यांनी आपले वकील उभे केलेलेच आहेत. मी सांगितलं मग जवळपास 19 वकील जे आहेत हे सर्व ज्या इतर संघटना आहेत त्यांनी उभे केलेलेच आहेत. तर ज्यांना ज्यांना वाटतंय की या संदर्भामध्ये काही वेगळ्याने अधिक करण्याची गरज आहे तर त्यांनी सांगितलं साधारण 19 इंटरव्हेन्शनचे जे काही वकील आहेत इतरांच्या वतीने ते अपिअर झालेले आहेत. त्यामुळे त्यांना काही जे काही राहिले असतील त्यांनी करावेत, काही हरकत नाही. आणि त्यांची बाजू मांडण्याकरता त्यांच्यापेक्षाही कोणी चांगले असतील वकील तर आमची काही त्याला हरकत नाही आहे. नंतर आता मुद्दा एवढाच आहे की सर्वोच्च न्यायालयाने जी काही इंटरिम स्थगिती दिलेली आहे ती खरंच अनपेक्षित होती. म्हणजे मुद्दा एवढाच आहे की मला हे सांगितलं पाहिजे की ती अनपेक्षित आहे आणि आश्चर्यजनक आहे हे म्हणावंच लागेल. कारण की हे सगळं अपेक्षित नव्हतं. कारण की उदाहरण द्यायचं म्हटलं तर अशाच प्रकारचे इतर विषय हे सर्वोच्च न्यायालयामध्ये अजून प्रलंबित आहे. म्हणजे EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शनचा जो मुद्दा आहे, केंद्र सरकारने पार्लमेंटमध्ये पारित केलेला कायदा तोही सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाला आहे. तर त्याच्यावर कुठला स्टे नाही आहे, इंटरिम त्याच्यावर कुठलाही स्टे नाही आहे. परंतु तोही विषय आता सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाला आहे. तामिळनाडूचा विषय तर अनेक वर्षापासून सुप्रीम कोर्टामध्ये अद्यापही प्रलंबित आहे, पण तिथेही कुठे प्रकारचा स्टे नाही आहे. त्रिपुराचा विषय जो इतर ठिकाणी तोही स्टे नाही आहे. नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स जे आहेत आपले जे राज्य आहेत त्याही राज्यामध्ये काही ठिकाणी आरक्षण हे जवळपास 70-80% आसपास गेलं आहे, तिथेही काही स्टे नाही आहे जे माहिती मला आहे. त्यामुळे हे युक्तिवाद सुद्धा करण्यात आलेले आहेत की बाबा कुठेच इकडे ठिकाणी स्टे नाही आहे, फक्त याच प्रकरणामध्ये जो स्टे आलेला आहे तो म्हणूनच म्हणतो की थोडासा आश्चर्यजनक आहे आणि अनपेक्षित स्वरूपाचा अशा प्रकारचा निकाल आहे. पण शेवटी सर्वोच्च न्यायालय आहे ते, त्याच्यामुळे मला त्या निकालासंदर्भामध्ये काही वेगळी टिप्पणी याच्यात काही अजिबात करायची नाही आहे. फक्त निदर्शनास आणायचं की इतर ठिकाणी मात्र कुठलंही हे नाही आहे. त्यामुळे ही विद्यमान परिस्थिती अशी आहे. काल जी चर्चा झाली ती सुरुवातीला जे न्यायालयीन प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये 3 पर्याय सरकारसमोर आहेत. एक तर ऑर्डिनन्स काढण्याच्या बाबतीमध्ये काही लोकांनी काही मान्यवरांनी सूचना याच्या अगोदर केलेल्या आहेत. ऑर्डिनन्स काढायचा का. दुसरा विषय जो होता तो आहे त्याच बेंच पुढे त्या 3 जजेसच्या बेंचनी जो निर्णय इंटरिम स्टे दिलेला आहे त्यासमोरच जाऊन रिकॉल ॲप्लिकेशन किंवा रिव्ह्यू पिटिशन ज्याला म्हणू ते दाखल त्यांच्यासमोर करायचं का. आणि तिसरा पर्याय जो आहे तो आपल्याला घटनापीठाकडे जाऊन हा इंटरिम स्टे व्हेकेट करण्याच्या बाबतीमध्ये काय करता येईल का. असे 3 पर्याय त्याच्यामध्ये काल विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा हे एजींनी आणि इतर वकिलांनी सांगितले. 2-3 पर्याय आहेत, परंतु त्यातला पर्याय हा कुठला सोयीचा आहे या बाबतीमध्ये आता मी अधिक यासाठी सांगू शकत नाही, कारण मुख्यमंत्र्यांना या संदर्भामध्ये 2 दिवसात पत्रकार परिषद मुख्यमंत्री घेणार आहे, त्यामुळे अधिक मी भाष्य करणार आहे. परंतु हे 2-3 पर्याय आहेत, त्यापैकी कुठला पर्याय सर्वोच्च न्यायालयात टिकणारा आहे हा विषय हा शेवटी सिनियर काउन्सिल्स आणि जे सरकारी वकील आहेत यांच्या माध्यमातून चर्चा करून मुख्यमंत्री याच्यामध्ये आणि कालची जी काही चर्चा झाली त्या अनुषंगाने अंतिम निर्णय राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री याच्यामध्ये अंतिम निर्णय घेतील. त्याचबरोबर आता जे तरुणांचं भवितव्य ज्या अडचणीमध्ये आलेलं आहे त्या बाबतीमध्ये काय मार्ग आहेत. आपल्यासोबत म्हणजे मुद्दा एवढाच आहे की आता इकॉनॉमिकल विकर सेक्शनचा EWSचा कायदा झालेला आहे. ESBCचा कायदा जो आहे तुमच्या SCBCचा जो कायदा आहे त्या बाबतीमध्ये तूर्त आता ही स्थगिती आल्यामुळे त्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे या बॅकग्राऊंडवर आपल्याला जर अन्य पर्याय काय काय उपलब्ध आहे काय इथे ह्या बाबतीत काल चर्चा झाली तेही सुरू आहे चर्चा त्याच्यावर. त्याचबरोबर मेडिकलच्या जागा, इंजिनिअरिंगच्या जागा, इतर ॲडमिशन्स जे आहेत ते विषय आणि नोकरीविषयक लाभ देण्यासंदर्भातले जे विषय आहेत याही बाबतीमध्ये काल सखोल अशी चर्चा करून त्या बाबतीमध्ये राज्य शासनाच्या वतीने आणि सारथीला सुद्धा
सारथी अधिक जोमाने कसं कार्यान्वित करता येईल याही बाबतीमध्ये काल मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी चर्चा ही केलेली आहे. त्यामुळे म्हणून हे सगळे विषय ही आता मुख्यमंत्र्यांच्या समोर आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधी व न्याय विभाग, ॲडव्होकेट जनरल, विरोधी पक्ष नेते, सर्व संघटना यांचं मनोगत या बाबतीमध्ये जाणून घेतलेलंच आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता पुढचा निर्णय 1-2 दिवसामध्ये आपल्यासमोर मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलं की मी प्रेसला भेटेन आणि मग माझी भूमिका या बाबतीमध्ये मांडेन. आणि राहिला प्रश्न सर्वोच्च न्यायालयातला तो कदाचित सोमवार मंगळवारपर्यंत मुख्यमंत्री च्या निर्देशाप्रमाणे पुढील कारवाई अपेक्षित आहे. ही मुद्दाम तुम्हाला सांगा ही सद्यस्थिती आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत हे मला या निमित्ताने सांगायचं आहे. परंतु ही शेवटी न्यायालयामध्ये जाऊन बाजू मांडण्याकरता अतिशय चांगले मुद्दे आपल्याकडे आहेत आणि या सगळ्या लढाई म्हणजे पार्श्वभूमीवर आपल्याला संभाव्य जे काही नुकसान आज निर्माण झालं आहे त्याला विविध पर्याय आपल्यासमोर जे उपलब्ध आहेत त्या पर्यायाच्या अनुषंगाने सुद्धा शासन स्तरावर अतिशय जोरदारपणे ही तयारी सुरू आहे आणि लवकरच. पण मला विनंती एवढीच करायची आहे की याच्यामध्ये सर्वांनीच सांगितलं आहे की आम्हाला कोणाला राजकारण करायचं नाही, ही आनंदाची बाब आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी समर्थन या विषयासंदर्भात देण्याची भूमिका घेतलेली आहे, ही आम्हाला आनंदाची बाब आहे. ज्या काही संघटना या VC सामील झाल्या होत्या त्यांनी सांगितलं की बाबा ह्याच्यामध्ये सर्वांची भूमिका एकच असल्यामुळे ती व्यवस्थितपणे हाताळली गेली पाहिजे. ते आम्ही हाताळत आहोत की ज्या अनुषंगाने आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे स्वतः याच्यामध्ये लक्ष घालत आहेत. त्यामुळे हा सगळा विषय समन्वयातून आपल्याला यश कसं मिळू शकतं हा आम्ही पाहण्याचा आमचा प्रयत्न करत आहोत. हा प्रश्न एवढ्यापुरती मला फक्त आपल्याला या आरक्षणासंदर्भामध्ये हा विषय मांडायचा होता. या बाबतीत तुम्हाला काही विचारायचं असेल तर जरूर विचारा. काय म्हणताय? त्याला बोललो ना मी, माझी त्यांची भेट झाली दुपारी. तर मी सांगितलं म्हटलं आपली जी लढाई आपसात लढाई नाही आहे, ही न्यायालयीन विषय आहे आणि न्यायालयीन विषयावर ही कोर्टातच जाऊन आपल्याला. मी त्यांना हे सांगितलं की तुमच्याकडे कोणी चांगला वकील असेल तर उभा करा, तुम्ही फाईट केलं पाहिजे वकील. शेवटी हा विषय हा काही बाहेर सरकारच्या अखत्यारीतला विषय नाही राहिलेलाच नाही आहे. सरकार बाजू मांडेल, वकील लावलेत. मी सांगितलं जवळपास 19 संघटना या वेगवेगळ्या पद्धतीने मांडतायत आणि आम्ही 4-5 वकील सरकार केंद्र सरकारचे. आणि सांगायची महत्त्वाची बाब ही आहे की मागील सरकारने नियुक्त केले तेच वकील, आम्ही कुठलाही वकील बदललेला नाही, सिनियर काउन्सिल बदललेला नाही. मागच्या सरकारने जे नियुक्त केले होते तेच त्या ठिकाणी वकील आजही कायम आहेत, हे मला मुद्दाम सांगायचं. नाही, तुमची माहिती जरा चुकीची आहे. कारण की घटनापीठ हे चीफ जस्टिसकडे जाऊन तो अर्ज करावा लागतो आणि पहिला जो विषय राहील हा केवळ हा इंटरिम आदेश वेकेट करण्यासंदर्भातला विषय मर्यादित राहील. त्या विषयाचा आणि या मराठा आरक्षणाची जी काही अंतिम विषय आहे तो नंतरचा विषय. आज फक्त जो तातडीचा विषय आहे तो इंटरिम स्टे वेकेट करण्यासंदर्भातला आहे आणि त्या बाबतीमध्ये जाऊन चीफ जस्टिस समोर भूमिका मांडावं लागेल. नाही, आता मुद्दा एवढाच आहे की आजच्या घटकेला सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे जे फायदे याच्यामध्ये अगोदर मिळत होते ते तूर्त तरी थांबलेले आहेत. आता याच्यावर मार्ग काढण्यासंदर्भामध्ये किंवा आता हे लोकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही हा विषय कदाचित पुढच्या कालच संध्याकाळचाच विषय मी नव्हतो, काल झेंडावंदनासाठी या ठिकाणी यावं लागलं आणि त्याच्यामुळे मला काही संवाद साधता आला नाही. परंतु मला वाटतं अन्य सहकारीसुद्धा मुख्यमंत्र्यांना या बाबतीमध्ये नेमकं काय करायचं हे चर्चा करतील. पण आता ह्या अंतरिम आदेशामुळे जे आहे मराठा समाजातील विद्यार्थी असतील किंवा नोकरीमध्ये असतील यांचं सर्वांचं अचानक असं तात्काळ नुकसान झालेलं आहे. या बाबतीत सरकार काय विचार करते तेच सांगितलं तुम्हाला. काल चर्चा झाली आहे, याच्या विचारविनिमय झालेला आहे आणि 2 दिवसांमध्ये मुख्यमंत्री प्रेसला त्यांची भूमिका, शासनाची भूमिका हे स्पष्ट करतील. मोदी सरकार का देखें उनकी कार्यकर्ता की सुप्रीम कोर्ट कहीं ना कहीं गवर्नमेंट के सपोर्ट वाले डिसीजन दे रही है. बहुत से इश्यूज में हम देखते हैं, बाबरी मस्जिद के केस में हम देख रहे हैं. तो ये मैटर में चूंकि मोदी सरकार चाह रही थी कि महाराष्ट्र की सरकार में मतलब कुछ डिस्टर्ब पैदा किया जाए, गवर्नमेंट बदलने की वो कोशिश की नहीं हो सकी. तो इस मुद्दे को लेकर हो सकता है कि ऐसा कोई डिस्प्यूट पैदा हो जाए कि लोग खिलाफ हो जाए गवर्नमेंट के. मेरे को इसके बारे में कोई टिप्पणी नहीं करना है क्योंकि हाईकोर्ट सुप्रीम कोर्ट के मामलों में कोई भी टिप्पणी करना उचित नहीं है. अब लोगों को क्या लगता है ये बात अलग है.
पर मैं उसके बारे में कोई अपनी राय या ओपिनियन देना, कोर्ट का मामला है, उसमें मैं कहना उचित नहीं समझता. सर, आजचे डेलिगेशन आपल्याला भेटायला आलं होतं घरी. ते बाहेर आल्यानंतर असं म्हटलं की पालकमंत्री महोदयांनी हतबलता व्यक्त केली आहे मराठा आरक्षण. सांगतो ना, म्हणून तर सांगतो ना, मी काय बोललो तर मग सांगतो मी. त्यांचा तरी ऐका किंवा माझा तरी ऐका, दोन्हीपैकी एक. त्यांचा दावा कसा आहे, तुमचं काय म्हणणं? त्यांचा दावा आहे, म्हणजे माझं प्रत्यक्ष जे आहे ते सांगितलं तुम्हाला मी. सर, एडवोकेट प्रकाश आंबेडकर साहब ने भी एक स्टेटमेंट दिया है कि गरीब मराठा अमीर मराठा बोल के इस पूरे विश्व को वो एक अलग डाइवर्ट करने की कोशिश कर रहे हैं कि गरीब मराठा जो है स्ट्रगल करके उस मूवमेंट को उतने दूर तक लेके गए, लेकिन मंत्रिमंडल में या जो भी आमदार है वो अमीर मराठा है, वो उन पर इसकी फिक्र नहीं है. ये क्या है? मेरी उनसे यही उनको मशवरा रहेगा, या एक दोस्त होने के नाते उनसे मैं यह कहूँगा कि कृपया मराठों में डिवीजन डालने का काम कृपया वो नहीं करे, ऐसी मेरी अपेक्षा उनसे है, विनती है, रिक्वेस्ट है. नाही, ही कृपया हा अशा प्रकारचा चुकीचा संदेश देणं बरोबर नाही आहे. कारण की मराठा आरक्षण हे ओव्हर अँड अबाव ओबीसींना जे आरक्षण आहे त्याला हात न लावता, त्याला धक्का न लावता ओव्हर अँड अबाव राहावं अशी शासनाची भूमिका आहे. आणि निर्णय घेत असताना ते ओव्हर अँड अबाव आहे. ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुठेही बदल करण्यात आलेला नाही. सर, आता त्या 5 प्रतिनिधींची आपण भेट घेतली आंदोलन करता, आता त्यांनी चर्चेच्या अंती शेवटी मग काय झालं, त्यांनी समाधान झाले का? त्यांनी समाधान झालं काही सांगू शकत नाही, कारण त्यांचं समाधान काय मला माहीत नाही. परंतु मी जे त्यांना सांगितलं की तुम्हाला जर वाटतंय की मी ते जे तुम्हाला आता सांगतेच ते त्यांना सांगितलं मी, मुख्यमंत्र्यांची काय भूमिका. काल मुख्यमंत्र्यांनी प्रेस समोर येऊन टी व्हीवर काल त्यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे प्रेस ब्रीफिंग झाली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा येऊन काल सांगितलं. त्यामुळे ही वक्तव्य राज्याच्या प्रमुख, दोन्ही पक्षाच्या प्रमुख लोकांची वक्तव्य, शासनाची वक्तव्य आहेत, ते रेकॉर्डवर आहे. मी सांगतो म्हणून त्याला विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे. तुम्हाला वकील लावायचा तर वकील एखादा लावा तुम्ही एक्स्ट्रा काय असेल तर. त्यामुळे आपली ही आपसात वाद नाही आहे. हा न्यायालयीन हा प्रकरण असल्यामुळे न्यायालयात जाऊनच ह्याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढावा लागणार आहे. सुप्रीम कोर्टाची किस वजह से स्थगित दी गई? किस वजह से 50% के ऊपर आरक्षण जा रहा है, इस मुद्दे पे उन्होंने इसके ऊपर स्थगिति दी है, जैसे अन्य राज्यों में है. अब ईडब्ल्यूएस का मामला भी 50% के ऊपर ही गया है. जैसे मैंने कहा त्रिपुरा है, तमिलनाडु है. तो हमारी मांग ये पहले से मांग थी कि जहाँ जहाँ ये ऐसे मसले हैं वहाँ कहीं भी स्थगिति नहीं मिली है अभी. तो महाराष्ट्र में इसमें स्थगिति क्यों दी गई है, यही हमारा मुद्दा है. और हमने ये कहा है कि आप ये मामला, क्योंकि इसका लार्जर क्वेश्चन ऑफ लॉ है, कानूनी मामला व्यापक है, इसके ऊपर कई राज्यों का सिमिलर मसला है. तो ये मसले को ध्यान में रखते हुए सभी का मामला कॉन्स्टिट्यूशनल बेंच के सामने जाए, तो ये भी वहाँ जाना चाहिए, ये हमारी मांग है. उसके ऊपर ही सब बहस हुई है. ये इंटरव्यू स्टे किसी ने मांगा नहीं था. हे आता मी तुला सांगितलं, 3 पर्याय तुम्हाला सांगितले. तर 3 पर्यायापैकी ज्याच्यामध्ये शेवटी असं आहे, जे आपण बाजू कोर्टामध्ये मांडू ती बाजू टिकली पण पाहिजे, महत्त्वाचं आहे ना. आपण कुठला निर्णय घेत आहोत, तो निर्णय घेत असताना तो न्यायालयीन टिकला, कायद्याच्या आधारावर टिकला पाहिजे, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे या 3 पर्यायापैकी कुठला पर्याय सोयीचा आहे हे जे काही आपले सिनियर काउन्सिल्स आहेत त्यांच्या सल्ल्यानुसारच फायनल होईल. हां, पोलीस दलामध्ये जी 12,000 कर्मचाऱ्यांची जी भरती आता जाहीर केली आहे सरकारनं, ही मराठ्यांची थट्टा होणार आहे, ती रद्द केली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. अनेक मान्यवरांच्या अनेक भावना असू शकतात, मी नाकारत नाही. त्यामुळे आता हा निर्णय हा माझ्या अखत्यारीतला विषय नाही आहे, हा गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरचा निर्णय आहे. तर त्याच्यावर लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे. अंतरिम स्थगिती आहे, अंतिम निर्णय नाही, परंतु काही जण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून कुठलं वळण लागू नये. नेमका आपला आरोप कोणावर होता, कोण गैरसमज पसरवत आहे आंदोलक? नाही, मी कोण गैरसमज पसरवते तुम्हाला माझ्यापेक्षा अधिक माहिती आहे. तुम्ही पसरवण्यात मदत करू नका अशी विनंती आहे. आपण म्हणतात राजकारण होऊ नये आरक्षणाबद्दल, विरोधी पक्ष नेत्याचं असं म्हणणं आहे की, परंतु नांदेड जिल्ह्याचे खासदार म्हणतात की आपण इस्तीफा द्या, राजीनामा द्या आणि एकनाथ शिंदेला अध्यक्ष करा. मी काही त्यांच्या सल्ल्याची मला गरज नाही आहे, किंवा मी त्यांच्या पक्षाचा कोणी म्हणजे पदाधिकारी किंवा हे नाही आहे. त्यांनी त्यांच्या पक्षात ते राजीनामे घ्या नका देऊ, त्यांचा विषय आहे. त्यांनी आमच्या सरकारमध्ये काय करावं आमचा प्रश्न आहे. ते राजकारण करतात ना आरक्षणावर, ते त्यांना विचारा, मला माहित नाही. त्यांना राजकारण करतं का हा विषय मला माहित नाही, विचारा मला. ऑर्डिनेंस का जो अभी एक ऑप्शन है गवर्नमेंट के पास, गवर्नमेंट ऑर्डिनेंस ले सकती है
और दूसरा मसला मुस्लिम रिजर्वेशन को लेकर था, कांग्रेस के मैनिफेस्टो में भी है और कॉमन मिनिमम हाँ, है ना। तो अगर ऑर्डिनेंस आता है तो पैरेलल ऐसा भी है कि मुस्लिम आरक्षण इससे पहले जैसा हुआ था, तो क्या वैसा हो सकता है या मुस्लिम आरक्षण? देखिए, मैं कोई कानूनी एक्सपर्ट नहीं हूँ कि इसके ऊपर मैं इमीडिएट कुछ जवाब दे सकूँ। जो हमारी कमिटमेंट तो है जो है, उसमें हमने कभी मना नहीं किया है। सवाल ये है कि नहीं, एक इशू अभी एक इश्यूज़ को एकदम सभी इश्यूज एकदम हैंडल कर नहीं सकते। एक इशू को हम लोगों ने अभी फिलहाल तो कंगना का इशू चल रहा है, फिर दूसरा इसका चल रहा है, सुशांत सिंह राजपूत का चल रहा है। तो कई इश्यूज ऐसे हैं कि जिसके ऊपर लोग अपना ध्यान ज़्यादा दे रहे हैं। खासदार विनीत कौर राणा म्हणतात की क्रिकेटर्स आणि पॉलिटिशियन्स खूप सारे ड्रग ॲडिक्ट आहेत. तुमची काय प्रतिक्रिया? आता त्यांना अधिक माहिती असेल, मला काही संबंध अशा लोकांशी आलेला नाही. ज्यांना संबंध आला असेल त्यांना माहिती असेल बा कुठे काय, म्हणजे मला काही माहीत नाही. काय संबंध मला समजत नाही. सरकार अडचणीचं कारण काय आहे? सरकारचा विषयच नाही ना. असे सुशांत सिंग राजपूतांचा हा जो विषय तो सीबीआयच्या अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे. जे निघेल ते निघेल, त्याच्यामध्ये जे सत्य असेल ते. आणि कंगनांचा विषय मुंबई महापालिकेचा आहे. त्याचा आणि सरकारचा संबंध काय? नाही, माझा विश्वासाचा प्रश्न कुठे आहे? सीबीआय एक इन्स्टिट्यूशन आहे आणि सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये काय काय ताशेरे उडले सर्वांना माहिती असते. मला याच्यात काय अधिक आज बोलण्याची आवश्यकता असं वाटत नाही मला. क्या म्हणा? सारथी संस्थेचं कामकाज ठप्प नाहीये. सारथी संस्थेची जे काही डिपार्टमेंट होतं ते विजय वडेट्टीवार यांच्याकडे दिलेलं होतं. परंतु मराठा समाजातील काही लोकांनी आक्षेप घेतला की वडेट्टीवारांकडे नको, आणि म्हणून तो विषय तूर्त मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये फायनल निर्णय घ्यायचा आहे की हे कोणाकडे सोपवायचं आहे. पण संस्थेवर जे आहेत निंबाळकर त्याचे प्रमुख आहेत, आपले रिटायर्ड चीफ सेक्रेटरी, बाकीचे त्याचे अधिकारी नेमले गे, काम सुरू आहे. त्याला आर्थिक तरतूद वाढून द्या ही महत्त्वाची मागणी आहे. तोही विषय मुख्यमंत्र्यांच्या कदाचित डिस्कशनमध्ये येईल आपल्यासमोर. सारथी संस्थेच्या कामकाजाविषयी कुठलाही बदल किंवा कुठले काम बंद करण्यात आलेलं नाही. सारथी संस्था अधिक बळकट कशी करता येईल हाच प्रयत्न विद्यमान सरकारचा आहे. सरकारी मराठा संघटना काही पक्ष आहेत यांची मागणी आहे सातत्याने येत आलेली की मंत्रिमंडळ समितीचे उपाध्यक्ष जे आहे, अध्यक्ष जे आहे, तर त्यांना ज्या समितीवरून हटवा, ते याच्यासाठी काय सांगू इच्छितात? आता मला नियुक्त करणं ठरवणार, मला नियुक्त मंत्रिमंडळाने केलेलं आहे. आणि मंत्रिमंडळ निर्णय म्हणाले की मी सुरू ठेवा तर सुरू ठेवते, म्हटलं थांबा तर थांबू. विनायक मेटे कुठल्या पक्षात आहेत? नाही, आमच्या विनायक मेटे आमच्या समोर काही बोलत नाही, बाहेर पडल्यावरच वेगळं बोलतात. आमच्या समोर काहीच बोलत नाही. मला रोज उत्तर द्यायची कुठे? मला हा विषय राजकारणाचा विषय मी समजतच नाही. मी प्रामाणिकपणे मला जी जबाबदारी दिलेली आहे, आम्ही स्वतः मराठा समाजाच्या मोर्चामध्ये आम्ही त्यावेळेस सामील झालो होतो. हे मुद्दाम सांगितलं पाहिजे. मराठा समाजाच्या जे काही आंदोलनं झाली, जे काही मोर्चे निघाले, ते मी स्वतः सामील होतो त्याच्यामध्ये. त्यामुळे हा विषय मार्गी लागावा अशीच प्रामाणिक भावना माझी आहे. आणि ती संधी मला दिल्याबद्दल मी काम प्रामाणिकपणे करत आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रयत्न करणं हे माझं काम आहे. मेटेंचा बोलवता धनी तुम्ही शोधून काढा. नांदेड विद्यापीठाचं विभाजन करून लातूरला स्वतंत्र विद्यापीठ करण्यासंदर्भात संचालकांनी परवाच्या दिवशी मान्यता दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली आहे. संचालकांना मान्यता द्यायचा अधिकार नाही. सदरील विषय हा मंत्रिमंडळासमोर जातो, धोरणात्मक स्वरूपाचा विषय आहे. त्यामुळे याच्यामध्ये प्रस्ताव आला मला माहीत नाही, कारण ते पत्र फक्त संचालकांनी प्रस्ताव तिथे पाठवलेला आहे. संचालकांनी पाठवलेला प्रस्ताव विभागाने निर्णय घेणं आणि मंत्रिमंडळाने निर्णय घेणं असा तो पुढची प्रक्रिया आहे. ती जी काही शिक्षण मंत्री उदय सामंत सुद्धा 18 तारखेला नांदेडला येत आहेत. चांगली गोष्ट आहे. विद्यापीठात याच विषयाच्या अनुषंगाने आहे का? मला माहीत नाही, काय मला कळलं. सर, आपण मागील आठवड्यात म्हणलं होतं नांदेडहून मुंबई मार्गे दिल्लीला जायला आवडेल, तर त्यावर हा म्हणजे विमान आहे ना, मुंबईला जाता येतं आणि मग तिथून दिल्ली जाता येतं, सोपं पडतं. त्याचं नेमकं त्याच्यामागचं कारण काय आहे की नांदेडहून मुंबई डायरेक्ट दिल्ली जाता येते आपल्याला? मुंबई मार्गे जाण्याचं कारण आता सध्या मुंबई मार्गेच काम चालू माझं. प्रशांत भूषण ने खुले अल्फाजों में सुप्रीम कोर्ट की कार्यप्रणाली पर टिप्पणी की थी, जो मुद्दा जो है काफी गर्मा है. तो अगर आपको भी लगता होगा कि सुप्रीम कोर्ट में जो है
प्रेशर आ रहा है या फिर इस तरह की? मैंने ये कहा कि प्रशांत भूषण जी सुप्रीम कोर्ट के एक सीनियर एडवोकेट है, कंटेम्प्ट पिटिशन हुआ, उनके ऊपर फाइन भी हो गया, तो ठीक है, वो इशू अलग है, मेरे को उसमें कोई बयानबाजी नहीं करना है। हाईकोर्ट सुप्रीम कोर्ट के मामलों में कोई भी ओपिनियन बाहर व्यक्त करना उचित नहीं है, ऐसी मेरी भूमिका है। सर, दिल्ली राइट्स को लेकर जो अरेस्टिंग हो रही है, तो ओवरऑल कैसा लगा? पर्टिकुलर कम्युनिटी टारगेट करके किया जा रहा है। देखिए, अभी हर जगह इन्वेस्टिगेशंस में क्या निष्कर्ष निकलते हैं इस पर निर्भर करता है। मैं कोई पर्टिकुलर केस में मुझे कोई डिटेल मालूमात नहीं है। चलो कुछ दूसरे मुद्दे पे आते, जरा अलग करेंगे, इसमें बहुत होगा। हाँ, ते त्याच मुद्द्यावर आहे, त्याच मुद्द्यावर येतो, त्याच मुद्द्यावर मी येतो आहे। तुम्हाला हे विषय संपले तर पुढे जाऊ ना, आता तुम्ही तिकडेच पकडून बसलात मला सगळं। हां, आता आपण पुढच्या मुद्द्यावर जाऊया। राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे, हे मी नाकारत नाही। नांदेड जिल्ह्यामध्ये साधारण 11,000च्या पुढे आकडा आता गेलेला आहे आणि परंतु ॲक्च्युली पेशंट्स जे आहेत अजून हॉस्पिटलमध्ये 3,000च्या आसपास। आज सकाळीच मी माहिती घेतली, साधारण 8 ते 9,000 पेशंट डिस्चार्ज झाले आहेत। 2-3 हजार पेशंट्स, काही एक्झॅक्ट आकडा माझ्यासमोर नाही। जिल्हाधिकाऱ्यांना बोलवतं का, तिथे बाहेर कलेक्टर बसले, जरा बोलतो एक मिनिट। त्यामुळे आपल्याकडे किती, हां, म्हणजे ते आतापर्यंत झालेले पेशंट्स डिस्चार्ज त्यातून वजा केले, हां, म्हणजे जे बॅलन्स आहे ते साधारण 3,000च्या आसपास आहे, ठीक आहे। तर माझं म्हणणं एवढंच आहे की साधारण जी संख्या आहे ती सुद्धा निश्चितच काही फक्त डेथ रेट थोडासा कमी झाल्याचं मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, हा त्यातला एक भाग झाला। त्यामुळे नंतर दुसरे मुद्दे असे आहेत की ऑक्सिजनचा मध्यंतरी थोडा प्रॉब्लेम वाटत होता, परंतु तो ऑक्सिजनचा प्रॉब्लेम मध्यंतरी थोडासा निर्माण होईल असं वाटतं। बस SP नंबर बसा, इकडे या तुम्ही, हां, ते चेअर अजून 1-2 ओढा जरा, बसा लहान बसा, अजून एक खुर्ची घे बघा। तर ऑक्सिजनचा प्रश्न मध्यंतरीच्या काळात थोडासा निर्माण होण्याच्या मार्गावर होतं। ते झाल्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात राहिलो, राजेश टोपे यांच्याशी संवाद केला, नंतर जे सेक्रेटरी आहेत प्रदीप व्यास यांनाही बोललो आणि व्यवस्था टँकर्सचे प्रश्न निर्माण झाले होते। इकडे ऑक्सिजनचं कन्झम्पशन आपल्याकडे वाढत चाललेलं आहे, कारण की पेशंट्सची संख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजन लावण्याची किंवा ऑक्सिजन इंटेक जो आहे तो वाढलेला आहे। त्यामुळे नॉर्मल सप्लायपेक्षा अधिक गरज वाजू लागलेली आहे। त्यामुळे आपण आता 2 शासकीय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 मोठे टँक्स बसवलेले आहेत। आता सप्लायसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे। त्यामुळे सप्लाय 2-3 कंपनीजकडून जिल्हाधिकारी सांगते तुम्हाला काय काय झालेलं आहे ते। त्यामुळे सप्लाईज रिस्टोर आम्ही केलेला आहे। 3-4 दिवसात सप्लाय ॲडिशनल आपण ठेवतो आणि त्याला मी सांगितलं आहे की वाट न पाहता किमान 2 ते 3 दिवस तरी सप्लाय आपल्या हातामध्ये राहील, एवढं आपण मार्जिन ठेवा, ऐनवेळेस धावपळ व्हायला नको, हा प्रश्न आहे। त्यात आज मी मेडिकल कॉलेजला चाललो आहे, तिथे सुद्धा अधिक काय नवीन बेड्स आपण तिथे दिलेले आहेत। आज ऑक्सिजनयुक्त अशा बेड्स त्या ठिकाणी आपण करत आहोत। अधिक सोय आपण जेवढं लागेल तेवढं करत, आणि अजून काय अधिक करता येईल, नांदेडमध्ये आहे 1-2-3 दिवस अजून मी उद्या परवा केव्हा तरी यांची बैठक घेईल आणि यांना काय अधिक गरज आहे लक्ष देऊन त्याच्यावर पूर्ण लक्ष आम्ही केंद्रित केलेलं आहे। खासगी रुग्णालयाविषयी तक्रारी वाढत आहेत। खासगी रुग्णालयाच्या ओव्हर चार्जिंगचे काही विषय डोळ्यासमोर येऊ लागलेले आहेत। त्या सत्यता पडताळूनच पाहावं लागेल त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये रास्त ह्याच्यामध्ये किमतीमध्ये कमी ह्याच्यामध्ये किंवा रिजनेबल किमतीमध्ये काम व्हावं अशी अपेक्षा आहे। काय म्हणताय? त्याच्यामध्ये सद्यस्थितीला आता 3-4च रुग्ण आहेत, पण तिकडल्या शासकीय रुग्णालयातील रुग्ण इकडे करता येणार नाही। यू कॅन आन्सर ऑल ब्रीफ करा। नाही, याच्यामध्ये मला 2 सबमिशन करायचे आहे की जो प्रश्न विचारला की ओव्हर चार्जिंगचा आमच्याकडे कंप्लेंट्स आल्या होत्या, तर आपण आता प्रत्येक हॉस्पिटलला एक क्लास 1 किंवा क्लास 2 दर्जाचा ऑडिटर नेमलेला आहे आणि गव्हर्नमेंटने रेट फिक्स करून दिले आहे की 80% आहे, तर ते ऑडिटर जाऊन रोजच्या रोज, आणि ऑडिटरने साईन केल्या बिना ते बिल निघणार नाही असं म्युन्सिपल कमिशनर साहेबांनी ऑर्डर काढलेले आहे। त्यामुळे मागच्या 4-5 दिवसांची तक्रारी नाही आहे। दुसरं आपलं म्हणणं आहे की सिव्हिलमध्ये जे 200 बेडचं अरेंजमेंट केलेली आहे, सध्या तिथे 20-25 पेशंट ॲडमिट आहे,
आता आपण ते मंत्री महोदयांनी जे टँक आपण तिथे उभारलेला आहे त्याचं आपण 2 टँक उभारले आहे. एक नवीन TMC असतात, त्याचा आपल्याला टँक भरायची सुविधा झालेली आहे. परंतु हे जे सिव्हिलचं आहे सध्या टँक उभा झालेला आहे, परंतु जे लिक्विड येणार आहे त्याचं टँकर घ्यायचं आहे. ते आल्यावर आपण भरून मग फुल फ्लेज आपण तिथं सुरू करू. सध्या आपण जम्बो सिलेंडरवर तिथं पेशंट मेंटेन करतो. सध्या आपल्याकडे 25 पेशंट आहे आणि आपण तिथे नाकारत नाही. पेशंट आता आपण ऍडमिट करतो तिकडे. आता मी जे ऍडमिट झालो तेव्हा 5 लोक होतो आम्ही. आता त्याच्यात आपण सुरू केलं, कारण पहिले मी टेस्ट घेतला. आता आपण सुरू करून तिथे 25 पेशंट तिथे आहे आणि डॉक्टर्स आम्ही ट्रीटमेंट तिथे देत आहे. खाजगी रुग्णालयात ज्या सुविधा मिळाली, शासकीय रुग्णालयामध्ये आपल्याला ज्या सुविधा मिळाली ते इतर लोकांना मिळतं का? मी माझ्यासोबत एक क्लासवरचा माणूस, एक स्वीपर, जज साहेबांचे पत्नी आणि एक आपले अधिकारी ऍडमिट होते. कारण स्पेशल सर्व्हिस याची काही नाही. जे सिस्टर त्यांना दवा देते तेच मला वेगळं दिसलं. धोरणात्मक निर्णय असा आहे की तो ऑक्सिजन जे आहे, लिक्विड ऑक्सिजन जे एका ऑक्सिजनसाठी पाहिजे त्याचे महाराष्ट्रात 4 प्लांट आहेत. नांदेडला आपलं नागपूरवरनं सप्लाय होतं, कारण ट्रान्सपोर्टेशन आपल्याला नागपूरचे इझी जातं. तर त्यात असं आहे की ते जे लिक्विड ऑक्सिजन घेऊन येणारे टँकर आहेत त्या शासनाचे आदेश असे आहेत की 9 दिवसापेक्षा जास्त त्याला ट्रॅव्हल करण्याची परमिशन नाही आहे. आणि म्हणून आपल्याकडे जे 2 प्लांट आहेत त्याच्या कॅपॅसिटीला ट्रिपल डिमांड आहे. परभणी आणि हिंगोलीत एकही प्लांट नाही. असं लिक्विड ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन मॅन्युफॅक्चरिंगचे प्लांट नांदेड जिल्ह्यामध्ये 3 ते 4 ठिकाणी बसवावेत असं मी दुपारीच माझी चर्चा झाली. नागपूरला एक plant ऐका, मला माहिती आहे ना, मला माहिती आहे. नागपूरला आहे, जालन्याला आहे. जालन्याला लिक्विड ऑक्सिजन आहे ना, ते मला सांगितलं कोणी केलं म्हणून. 4 आहेत, मुरबाड, ठाणे, मुंबई, पुणे आणि नागपूर 4 नाही ठीक आहे. माझं काय एवढंच म्हणणं आहे की माझी जी माहिती आहे ती साधारण 50 लाखाच्या मध्येच त्याची कॉस्ट होईल. साधारण एक्झॅक्ट कॉस्ट मला माहीत नाही. परंतु ऑक्सिजन मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे लिक्विड ऑक्सिजन च्या मार्फत सप्लाय उपलब्ध करून द्यावा. आणि मी कलेक्टरना म्हणलं दुर्गम भाग जो आहे ज्या ठिकाणी अंतर जास्त आहे, नांदेडपासून किनवट आपल्याला अंतर खूप पडतं, नांदेडपासून देगलूर आहे, नांदेडपासून धर्माबाद आहे, जिथे अंतर जास्त आहे अशा ठिकाणी पहिली प्रायोरिटी द्या, हा एक विषय होता. आणि नांदेड शहरामध्ये जर गरज असेल तर नांदेड शहराचा विचार करावा. कारण सप्लाय आपण म्हणल्याप्रमाणे आपल्याला पुण्याहून सप्लाय येतो आणि नागपूरहून येतो, 2 ठिकाणून सप्लाय येतो. परंतु ते स्ट्रीमलाईन असं आहे, एकदम एवढी रिक्वायरमेंट वाढेल असं अपेक्षित नव्हतं. आता एकदम वाढल्यामुळे मध्यंतरी थोडीशी परिस्थिती जरा चिंतेची निर्माण झाली होती, परंतु त्याच्यावर आम्ही मार्ग काढला आहे. सध्या तरी सप्लाय व्यवस्थित आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे. शासनाने जर त्यांना 9 तासापेक्षा जास्त प्रवास करण्याची परवानगी दिली तर 15 टनचा एक दोन ड्रायव्हर 2 शिफ्टमध्ये त्या ठिकाणी 9 तासाच्या वर अलाउडच नाही सर. नाही, ड्रायव्हर सरकारने जर ते नियम काढून टाकला तर ते 24 आवर्स ट्रॅव्हल नाही, करू हे जे आपण म्हणणं बरोबर आहे. रात्री 9 नंतर त्यांना ट्रॅव्हल करायचे अलाउड नाही आहे. त्याच्यावर आता सरांनी बोललेले आहे टोपे साहेबांची. पेसोची रूल आहे. पेसो ही सेंट्रल गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन पेसोचे लायसन्स दिले, त्यांचंच म्हणणं आहे की नाही करायचं. त्यामुळे आता त्यांना रात्री पण अलाउड करायचं आणि जे ॲर्गॉनचे आणि नायट्रोजनचे टँकर आहेत त्याला ऑक्सिजनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी पण प्रयत्नशील आहे. त्यामुळे आता आपल्याकडे ऑक्सिजन 5 दिवसाचा आहे आणि आपला रेग्युलर टँक येत आहे आणि आपल्याला अजून एक टँक मुंबईवरून भेटल्यावर आपला अडचण दूर होणार आहे. त्यामुळे जे रूल आहे ते चालू आहे. रोज झाल्यावर रात्री पण ट्रॅव्हल करते. सेफ्टीचे इश्यू असल्यामुळे ते अलाउड नाही आहे. कारण रात्री काही झालं, ऍक्सिडेंट झाला तर ते ऑक्सिजन इज हायली इन्फ्लेमेबल. काही झालं तर आग लागून ते नुकसान होऊ शकते आणि जीवहानी होऊ शकते. त्यामुळे ते पेशो अलाउड करत नाही. बोलणं चालू आहे. त्यामुळे जर अलाउड झालं तर ते रात्रीपासून आपण करता येईल. सर, आता एक नवीन समस्या निर्माण होत आहे. खाजगी दवाखान्यामध्ये जे काही पेशंट रात्री 10, 11, 12 वाजता जाते, म्हणजे सिरियस पेशंट आहेत, परंतु खाजगी दवाखान्यामध्ये त्यांना घेत नाही. अगोदर कोविड नाही, अगोदर कोविड टेस्ट करून परत आमच्याकडे या, म्हणजे हाही समज. आणि आपल्याकडे रात्रीची कोविडची टेस्टची व्यवस्था नाही. याच्यामुळे रुग्णांना त्रास व्हायला लागलेला आहे. कारण 5-5, 6-7 तास त्यांना तसंच तटस्थ त्या रुग्णालयाच्या बाहेर बसवला, तो एंट्री घेत नाही. याच्यामुळे आता ते जे आपण चर्चेचे चालू आहे ना की बेड नाही आहेत, परंतु याच्यात त्यांनी काय सांगतात की तुम्ही कोविड आणा दोष, याच्यामध्ये ते बेड नाही, त्यांना सहज सांगणार आहे टेस्ट करून या. आम्ही आता त्याच्या मागे लागलो, मग मला कळालं की नेमकी भूमिका काय की त्यांची टेस्ट करून आल्याशिवाय मध्ये घेत नाही. त्याच्यामध्ये 24 तास टेस्टची व्यवस्था झाली. सोल्युशन असं आहे की आपण जर एखादी पेशंट कोविड त्याचे टेस्ट नाही झालेली आहे पण त्याला त्रास आहे, प्रत्येक हॉस्पिटलने त्याला ऍडमिट करून घ्यावं. त्याला ट्रायल वॉर्ड म्हणतो आपण, ट्रायल वॉर्डमध्ये ठेवावं. आणि आता आपण आधी अँटीजेन किट्स फक्त गव्हर्नमेंटमध्येच उपलब्ध करून द्यायची मुभा होती. आता आपण IMA बघून त्यांना डिमांड कळवली आहे आणि आपण त्यांना खरेदी करून त्यांना देऊ, म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अँटीजेन किट्स उपलब्ध होतील. प्रायव्हेटमध्ये असं काही होत नाही. आपण फक्त सांगताय. नाही, आता उपलब्ध करून देणार आहे आपण त्यांना. ऍक्च्युली पेशंटला ट्रीट करण्यासाठी सुरुवातीलाच
पेशंट धापा टाकत असतो आणि त्याला हे प्रायव्हेट हॉस्पिटलचे डॉक्टर्स आधी सिटी स्कॅन करून घेऊन ये, एक्सरे काढून आण. परवा एक पेशंट मेला सर, बालाजी चिल्ड्रन. असं आहे, रोज नवीन विषय समोर आहेत. म्हणजे मी काय नाकारत नाही की होत नसेल असं म्हणत. एक मिनिट ऐका. एक तर कोविड नॉन कोविड हा विषय आहे. ज्याला कोविड नाही त्याला तो कोविड आहे की नाही कन्फर्म कसं करायला अवधी लागतो, काही जो टाईम लागतो. एखादा पेशंट आला, फार शेवटी आला, सिरियस आहे, अर्जंट आहे, असे अनेक विषय रोज समोर येतात. तर परिस्थिती जिल्हाधिकारी स्वतः लक्ष देत आहे. तिथे त्यांचा कोऑर्डिनेशनची टीम आहे. लक्ष देऊन ज्या ज्या ठिकाणी मदत करायची गरज, मला साला रात्री 12ला मलाही फोन येतात. मी फोन जिल्हाधिकाऱ्यांना लावतो, सिव्हिल सर्जन लावतो. अँटीजेन टेस्ट अधिकृत नाही का? आहेत ना. मग अँटीजेन टेस्ट जर निगेटिव्ह आला असेल एखाद्या पेशंटचा, तो पेशंट तो नातेवाईक त्याला तिथे घेऊन गेला असेल प्रायव्हेटला, आणि private मी डॉक्टर म्हणतात की मी ही टेस्ट मारतो, असं आता मी स्पेसिफिक PCR करून. एक केस वाईज सांगणं कठीण आहे. ऐकून घ्या. याच्यामध्ये मदत कशी करता येईल आम्ही नक्की करू. मला रोज 5-10 फोन आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना फोन आहेत, आम्हा सर्व आमदारांना फोन येतात. ज्यांचे फोन मला येतात मी त्यांना सरळ कलेक्टरशी मी डायरेक्ट स्वतः बोलतो. ते मला रिप्लाय करतात, ॲडमिट केलं आहे, अमुक केलं. म्हणजे आमचे प्रयत्न, हा रोजचा विषय आहे ना, मी काय नाकारत नाही. अनेक हॉस्पिटल्समध्ये जागाच कमी पडते आहे, फुल झालेला आहे, कोविड आहे, नॉन, सगळे खूप प्रश्न मी नाकारत नाही. रोजचे विषय नवीन आहेत, पण आहे त्या परिस्थितीला समोर जाऊन निर्णय घ्यावे लागतात, एवढंच मला सांगा. प्रशासनानं बेड अवेलेबल आहेत असे प्रशासनानं डिस्क्लेमर टाकलं, तिकडे नाही म्हणून सांगतात. असं जर कोणी करत असेल हेतुपुरस्कर, मुद्दाम खोटं असेल, खोटं बोलून काही टाळत असतील तर नक्की आम्ही कारवाई करू. प्रायव्हेट रुग्णालय काय करतात 80% आमचा कोटा संपला असंच दाखवतात प्रत्येक जण, आणि 20% की अवेलेबिलिटीसाठी त्याच्यावरती जर तुम्ही रोजचा डेटा चेक केला तर विठाई हॉस्पिटलमध्ये 28 बेड आयसीयू आणि नॉन आयसीयू अवेलेबल आहेत असं दाखवलेलं आहे. एकही पेशंट मागच्या 8 दिवसामध्ये ऍडमिट झाला नाही असं गव्हर्नमेंटचाच रेकॉर्ड सांगतंय. मग ते कोविड हॉस्पिटलचा दर्जा कशासाठी दिला? तिथे पेशंट चेक केले का नाही सरकारने? ऍडमिशन तिथे का नाही? त्यामध्ये असं आहे की जे 80% आणि 20% आहे ते आपल्याकडे बेड अवेलेबिलिटी आहे. आणि फॉर एक्झाम्पल 100 बेड असेल त्यातले 80 पेशंट त्यांनी 80% ॲडमिट करावं. आमचे ऑडिटर ते बिल काढताना चेक करतात. जर आम्हाला वाटलं की त्यांनी 80 पैकी 70 लोकांना 80% दिला आहे, त्याचा अर्थ त्यांनी 10%ला चिटिंग केली आहे, जर आम्ही फाईन करू ना. आता पुष्कळ केसमध्ये आपण त्याच्यामध्ये बिल कमी करून घेतलेलं आहे. तुमचं जे म्हणणं ते विधायचा प्रॉब्लेम जे आहे त्याचा प्रॉब्लेम त्यांनी जेव्हा सँक्शन घेतलं, ऑक्सिजनची काही अडचण असेल, कारण काय होतं एका पेशंट तुम्ही ॲडमिट केला आणि त्याला ऑक्सिजन कमी पडलं आणि तो डेथ झाली ते मुश्किल होईल. त्यामुळे ते प्रिकॉशननी आता त्यांचं आम्ही काल FDAची माणसं आपले निमसे आहे, राठोड आहे, त्यांना बोलून आपण सगळ्या टँकरवाल्यांशी आपण चर्चा केली. त्यांना आपण रोजचे 70-80 सिलेंडर देत आहोत आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. चला, परवानगी, मला दुसऱ्या पुढच्या कार्यक्रमाला जायच्या अगोदर सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवून चहाची व्यवस्था बाजूला केली. चहा घेत अशी असं होतं.